नमस्कार मित्रांनो, मी महेश आरो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या बागेला भेट देण्यासाठी शेतकरी मित्र आलेले आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आजचे दिनांक आहे मित्रांनो 20 जुलै 2025। आता बोलायचं आता कारण तो सगळं 2 नंबर त्याच्यापेक्षा आपल्या घरी जरी आपण बनवलं तर आपल्या घराची करायचं आपण पुढे जाऊन बघू। तिथं 22 कॅमेरे तिथलं पान याला आम्ही मजल्याचा पेरू म्हणतो। याला आता लावून 1.5-2 वर्ष झाले। याचं उत्पन्न चालू आहे। याचं वैशिष्ट्य काय बघा, इथं पहिलं झाड आहे। पहिलं झाड असेल म्हणजे या पहिल्या रँकवर जे आहे ते पहिलं झाड, त्याच्या शेजारचं 1 फुटावरलं दुसरं झाड, त्याच्या शेजारचं तिसरं चौथं, असे 4 नंबर ऑफ 1 to 4 ही 4 मजल्याची शेती म्हणजे 6x4चे झाडांचे उत्पन्न। प्रत्येक झाड 20 किलो उत्पन्न देतं। हे थायलंड प्रेरित पेरू आहे। याला वर्षभर माल येतो। त्याला आपण सदाबहार म्हणतो, ऑल टाइम गाव। त्याचं दुसरं वैशिष्ट्य काय, याची फांदी थांबवली बघा, या फांदीला किती लोड आहे। प्रत्येक फांदीला माल आहे। आता या फांदीला माल नाही, उदाहरणार्थ मी त्यांना सांगितलं होतं मी काय करणार, याच्या या फळापासून 1, 2, 3 पानावर इथे येणार, याला स्टॉप करणार। तुम्हाला म्हणजे डिमांड आहे। शेती अशी ज्याची मागणी त्याचा पुरवठा करायचा। आणि आपल्या साई माऊलीचं जे तत्व आहे ते आपण शेतकऱ्याची मागणी कधी कशाची, मागणी आपल्या नाशिक नगर महाराष्ट्र राज्याची नाही, मागणी कोणाची पाहिजे, जगाची। जगाला काय पाहिजे ते आपण आता बघा, इथं ह्या पेरूमध्ये ड्रॅगन आहे, ड्रॅगन मध्ये आंबा आहे, आंब्यामध्ये मोग आहे। ही 4 मजल्याची शेती। हा ड्रॅगन 4 वर्षांचा, 4 वर्षामध्ये याला ड्रॅगन येतं, याचं उत्पन्न चालू। आता या ड्रॅगनचं वैशिष्ट्य काय, हा आपण लावला वायर रोपवर, खूप कमी खर्च। जर 1 एकर ड्रॅगन लावायचं असेल तर आज तर 5.5-6 लाख रुपये खर्च येतो। ड्रॅगनला खर्च आहे ना, 10, 15, 20 वर्ष त्याचं उत्पन्न चालू। पण याला तसं नाही, याला काय केलं आपण, फक्त वायर रोप टाकला। याचं काय वैशिष्ट्य बघा, इथं 10-10 फुटावर याला खांब पिलर दिलं। आता त्याच्यामध्ये आपण लावली मूगणी, मग आणि ही मूगणी सरळ वर गेली, त्याचा खांब बनेल आणि त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली 1-1 क्विंटल माल काढू शकता। त्याचं टनेज तुम्ही किती घ्या त्याला प्रॉब्लेम आहे। आता त्याच्यात काय केलं आपण, त्याच्यात 3 फुटावर लावला पेरूचं पण उत्पन्न चालू। आणि त्याच्या पलीकडे लावलाय आंबा हा केशर आहे, सुपर केशर बघा। झेन आंबा आणि केशर आंबा वाण एकच आहे, पण हा आंबा आणि तो आंबा एकाच दिवशी लावलेला। पण ह्या आंब्याला एक वेळ कटिंग केल्याला ब्रँचेस आहे, त्याला कुठेही मोहर आंबा आणि त्याचाच शेजारचा भाव पण त्याला आंबा। फक्त आपण त्याला टेक्निकने सिस्टम दिली, वाण तोच आहे, फक्त त्याच्यामध्ये केशर आणि जॅपनीज याचा आंब्याचं वर्ग चालवणे, उत्पन्न मात्र त्याचे याच्या इतकंच आहे, पण भाव खूप। कारण तो जेव्हा पाहिजे तेव्हा येतो, वर्षातून 2 पुढच्या शेतात आपण हा 2 फुटावर इकडं पलीकडं पण आंब्याची गल्ली। आता ह्या पेरूला 1.5-2 वर्ष झाली, त्याची उंची वाढत नाही, याला प्रचंड लोड आहे सर। प्रत्येक म्हणजे पानामध्ये याला पेरू आता 25 लावून गेले, काही माल हार्वेस्ट आला, नवीन पण वर माल आहे, कळी आहे, फुल आहे। बघा आता हा काढायला आला 100-150 ग्रॅमचा पेरू बनलाय, त्याच्यापेक्षा मोठा असला का अजून हा 1/2 दिवसामध्ये हार्वेस्ट ते बरोबर कळतं। पानामध्ये माल फुगला बरोबर, म्हणजे याच्यापासून आपण 20 किलोपेक्षाही जास्त उत्पन्न घेऊ शकतो एका झाडाला। आणि ही 2-2 फुटावरच लावलेली, पण आपण त्याला 20 किलो उत्पन्न असं शेतकऱ्याला सांगतो। पण आता गेल्या वर्षी आम्ही 27 किलो माल एका वर्षामध्ये काढला। आता या वर्षी याच्यापेक्षा वाढू शकतो। जाऊ ही पांढरी जांभूळ। आपण आता सफेद जांभळाच्या प्लॉटमध्ये जात आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्याच्यामध्ये आपला पूर्ण पेरू, त्याच्यात आपण 1 सव्वा वर्ष 1 वर्ष कमी घेतो।
पेरू काढायच्या त्याच्यामध्ये आपण जांभळला आत्ताही त्या जांभळाला आपण त्याचा बार घेतो फार होतं आणि काळ्या जांभळाच्या आधी उत्पन्न येतं. उत्पन्न जास्त आहे आणि खायला पण जास्त मिळतं. फेब्रुवारी मार्चमध्ये तिथं आता काही जांभळांना मोड आहे आपल्याला दरवर्षी 2 लाख रुपये दरवर्षी पैसे देतात. याला ह्या वर्षी आम्ही एका झाडावर 60 किलो माल काढला प्रति झाडावर. झाड लावलं 3-3 फुटावर. 2017 पासून 2025 म्हणजे 8 वर्षाचं झाड 60 किलो आम्हाला त्याने ॲव्हरेज देतो. सांगितलं तर आपण ह्या शेतकऱ्यावर डबल मजले आंबा लावले. त्याला आता 2 वर्ष झाली. हो, आता ह्या 2 वर्षामध्ये पुढच्या वर्षी हा केशर आंबा आहे, याच्यावर आपण आंबे घेणार. पण ह्या झाडाची खूप कमी प्रमाणामध्ये मॉर्टिलिटी. त्याचे कारण काय की याला आपण जर 8 दिवसाला आपल्या लिक्विडमधलं 100% याला सोडतो, म्हणजे याला मोठे अन्नद्रव्य मिळून जातं. आता वरच्या झाडाला पाणी दिलं की ते खालच्या झाडाला बरोबर पोचतं. याला 2 नळ्याने, याला एकच नळ. बाकी इकडं खाली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2 नळ्या दिसतील. त्याचं कारण काय की त्याला बरोबरची जी मात्रा पाहिजे तेवढी त्याला पोचते, कारण त्याला उतारा असल्यामुळे पाणी खाली नाही. आता ज्या शेतकऱ्याकडे याच्यापेक्षा उंचवर सीताफळ लावायचे आणि त्याला ठराविकच कालावधीत पाणी लागतं. आणि सीताफळ खूप सुंदर आहे. त्याच्या खाली आंबा लागेल, तर आंब्याच्या खाली नारळ लावायचे, नारळाच्या खाली मोगून लावायचे, म्हणजे 4 मजलीची शेती होते आणि खूप सुंदर उत्पादन येतं आणि खूप पैसा मिळतो. याची पानं वगैरे तिथं पडल्यानंतर काही मासे सोडून द्यायचे शेतात. चिकू नाही का साहेब तुमच्याकडे? आहे ना, आपण तिथे पाहिजे पाहिलं. चिकू. हे झेनचेच आहेत. हे झेन एक केशर आहे, सुपर केशर आहे. झेन कशात येतो? आता घेऊन गेलो टाकायला. मार्कच काय आम्हाला जेवढा बघा इथं हा पेरू आहे. हा पेरू झालाय आता 8 महिने. तुम्हाला 2.5 वर्षाचा पेरू एवढ्याच उंचीचा, 4 वर्षाचा पण एवढ्याच उंचीचा. त्या पेरूची उंची जास्त वाढत नाही. त्याची फक्त बघा आता इथे ही फांदी वाढलेली आहे. ही वाढलेली फांदीच बघा, त्याला फक्त 2च फळ आहे. दिसतंय सर्वांना. मग याच्यावर मी काय करणार? पुढे या, पुढे या जरा. ते ही नको असलेली फांदी, तिला आपण वांज काडी म्हणतो, किंवा त्याला आपण इथून कट करणार आहे. जी ते डायरेक्ट बॉन्साय आहे. त्याला पण तसं केलं, याला मालच नाही. त्याला आपण स्टॉप करणार. त्याला स्टॉप केलं, त्याला पण स्टॉप केलं. त्याला पुढच्या वेळी जर अजून 8-10 दिवस आले त्याला डायरेक्ट असा शेंडा फुटणार आणि त्याला मालच नाही. त्याला मालच असणार. याला नाही लागत. म्हणजे याला असं स्टॉप केलं त्याला माल नाही. स्टॉप करायची अवस्था नाही. तुरीची पण शेंडे करून हो, त्याच्यामुळे बऱ्याच ज्या कुठल्याही हरभऱ्याची भाजी का तोडायची हरभरा पण आता त्या शेंडा स्टॉप केलेला. स्टॉप केलेलं आहे. त्याला फांद्या सुटल्या, याला लगेच आंबा, त्याचा आंबा शेटिंग. पण पेरू आपण 12 महिने उत्पन्न घेतो आणि आंबा तोच साधा आंबा पण 12 महिने उत्पन्न घेतो. 2-3 वेळा आंबा पेरूला 4 वेळा. दोघांना पण 3-3 फुटावर आंबा आणि 2-2 फुटावर पेरू. मधलं घ्या. हा 3च फूट. 3च फुट आहे. तिथं पण 3 फुट आणतो. याला विडमेट टाकून दिला तर तुम्हाला तणाचा पसंत गवताचा त्रास नाही.
आपण आता स्पेशली झेन आंब्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत सर्व शेतकऱ्यांना घेऊन. आपण गाडी मंत्रात काम नाही करत. गेल्या वर्षी खूप दुष्काळ पडल्यामुळे त्याला खूप लोड होता, त्याला पाणी पुरू शकलं नाही, त्यामुळे फणसात आपण घातले आंब्याला आणि मग तो आता लावलेले पुढे छोटंच आहे. बांधाला लावली या सर पुढे. आपण आता झेन आंब्याच्या प्लॉटमध्ये आहोत. 2 दिवसात असं आम्हाला महेश सरांनी टाकले फोटो टाकले. नाही असं कसं आहे, त्याचा जीव एवढा आहे ते किती उत्पन्न देणार. बरोबर आहे ना. आम्ही पहिल्या वर्षी फळ नको आणि एका झाडावर क्वांटिटी किती? मग आहे ना. डझन होईल तेव्हा त्याला किलो 1200 आपण त्या डिमांडच्या दिवशी याला नेलं विशेष एका झाडाने 2-3 आंबे देऊ वर्षभराचे याला काय आपण पहिले 6x3 फुटाची पण म्हणजे जर 6x3 फुट आपण उभंही 12x3 म्हणजे आपण 12x3 9x3 6x. आता आपण 20x20 पर आंबा लावतो, तेवढं क्षेत्र ते किती उत्पन्न देणार आणि त्याच्यापेक्षा ही टन घेईल. फक्त याच्यासाठी जी श्युरिटी काम आहे कामाची थोडी जास्त, पण उत्पन्न मात्र टन येईल. पैसा कमी जागेत नसतो. कमी जाळेत जास्त उत्पन्न आपल्याला 100%. जाऊया मग आपण.